नमस्कार, मी भाग्यश्री फाटक. मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे. रोजच मला सकाळी व्हिडिओ द्यायचा असतो, त्यामुळे काही ऑप्शन उरत नाही. नाहीतर मी आज व्हिडिओ दिला नसता की आवाज बसलाय, जाऊ द्या 2 दिवसांनी रेकॉर्ड करू. पण मला तसं चालत नाही, चॉईसच नाही आहे. त्या वेळेच्या आधी काहीही द्यावाच लागतो, नाहीतर तुम्हाला त्या व्हिडिओचा उपयोग होत नाही. आज वातावरण चांगलं आहे. प्राईम मिनिस्टर मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांनी मैत्रीचा हात पुढे केला आहे. वाढदिवसाच्या शुभेच्छाही दिल्यात आणि त्याचबरोबर युक्रेन रशिया युद्ध मिटावं, तंटा मिटावा, वातावरण शांत व्हावं म्हणून जे प्रयत्न ट्रम्प करतायत त्याचं समर्थनसुद्धा मोदींनी केलं आहे. या सगळ्या सकारात्मक वातावरणामुळे मार्केटवर काहीसा परिणाम होईल असं दिसतं आहे. अर्थातच चांगला परिणाम. पण फेड काय करताय, रेट कमी करताय का आणि 0.25 एवढा रेट कमी होणारच असं सगळेजण गृहीत धरून चालले. तर बघूया काय होतं आहे ते. पण सुरुवातीला 100 ते 125 पॉईंट तेजीत उघडेल. त्यानंतर काय होतं आहे हा मात्र बघण्याचा मुद्दा राहील. आज फॉरेन इन्व्हेस्टर्सची पण खरेदी आहे, डोमेस्टिक इन्व्हेस्टर्सची पण खरेदी आहे. फॉरेन इन्व्हेस्टर्सची 308 कोटी, डोमेस्टिक इन्व्हेस्टर्सची 1519 कोटी. क्रूड 68वर आला आहे. डॉलर इंडेक्स 96वर आला आहे. तो 95पर्यंतही गेला होता. त्यामुळे बघण्यासारखी गोष्ट ही. आणि 4.03वर बॉन्ड यील्ड झालं आहे. काहीशा बातम्या पाहू शकतो आणि अमेरिकेतलं वातावरणही आपल्याला पाहता येईल. अमेरिकेमध्ये रिटेल सेल्स हे 0.6% वाढून आले मंथ ऑन मंथ. बॉन्ड यील्ड 4.03% झाला. न्यूयॉर्क टाइम्सचा शेअर मात्र पडला आणि ओरॅकलचा शेअर वाढला. न्यूयॉर्क टाइम्सवर $15 बिलियन डिफॅमेशन केस पेपरविरुद्ध आणि तिच्या 4 पत्रकारांविरुद्ध टाकली आहे. डॉलर इंडेक्स 96च्या खाली गेलं आहे. आज 3 IPOचं लिस्टिंगसुद्धा आहे. काही बातम्या आहेत तर त्या पाहूया. जिंदाल स्टील, थायसेन कूप स्टील युरोपमध्ये ते खरेदी करणार आहेत. गुजरात फ्लोरो याचा ब्लॉक डील होईल 3,500 रुपयांनी. 13 लाख शेअर्स विकले जातील 5.3% डिस्काउंटवर. लुपिन त्यांना नागपूरच्या फॅसिलिटीचं इन्स्पेक्शन झालं होतं 8 ते 16 सप्टेंबर. त्याच्यामध्ये 6 आपत्ती दाखवल्यात. त्यामुळे लुपिन मंदीत राहील. अंबर QIP करताय 1200 कोटीचा 7,790 रुपये 88 पैसे हा दर ठेवला आहे. ही फ्लोअर प्राईस आहे. ही फ्लोअर प्राईस कालची जी प्राईस होती त्याच्या 6% डिस्काउंटवर आहे. आवंटेल गार्डन रिचकडून त्यांना सॅटकॉम प्रॉडक्ट सप्लाय करण्यासाठी ऑर्डर मिळाली.
ब्लू डार्ट 420 कोटीची GST नोटीस एप्रिल 2021 ते मार्च 2023 या काळासाठी मिळाली आहे. ही GST भरण्याची नोटीस आहे, त्यामुळे ब्लू डार्ट मंदीत राहील. टेक महिंद्रा LICने स्टेक वाढवला आहे 8.84% वरून 10.84%. मार्केटमधून शेअर खरेदी केले. BEL 712 कोटीच्या ऑर्डर मिळाल्या. महिंद्रा लाईफ चेंबूरमध्ये 2 रिडेव्हलपमेंट प्रोजेक्टसाठी पार्टनरशिप केली आहे. हे प्रोजेक्ट 1700 कोटींचे आहेत. आशापुरा चायना रेल्वेबरोबर त्याने करार केला आहे. गयाना इथे बोफा ऑक्साईड डिपॉझिट आहे, ते डेव्हलप करण्यासाठी त्याने करार केला आहे. यामध्ये चायना रेल्वे, मायनिंग ऑपरेशन, लॉजिस्टिक्स, पोर्ट हँडलिंग आणि इन्फ्रास्ट्रक्चरसाठी आशापुराला मदत करेल. डॉक्टर रेड्डीज टेगोप्राझोल हे नॉव्हेल मॉलिक्यूल त्यांनी भारतात लॉन्च केलं आहे. हे मॉलिक्यूल ॲसिड रिलेटेड गॅस्ट्रो इंटेस्टिनल डिसीजेससाठी आहे. कोल इंडिया रेअर अर्थ एलिमेंट एक्सप्लोरेशनसाठी ऑन्टिलू चंद्रगिरी इथे प्रिफर्ड बिडर म्हणून कोल इंडियाला घोषित केलं आहे. नेक्टर लाईफ सायन्स स्लंप सेलची तारीख 25 ऑक्टोबर 2025 एवढी वाढवली आहे. प्रीमियर एक्सप्लोजिव्ह तेलंगणा पोल्युशन कंट्रोल बोर्डाने उत्पादन सुरू ठेवण्यास प्रीमियर एक्सप्लोजिव्हला परवानगी दिली आहे. त्यामुळे प्रीमियर एक्सप्लोजिव्हवर चांगला परिणाम होईल आणि शेअर तेजीत राहू शकेल. क्रिस्टल इंटिग्रेटेड 168 कोटी सॅनिटेशन सर्व्हिससाठी कॉन्ट्रॅक्ट मिळाले आंध्र प्रदेशातून. पिडीलाइट बोनससाठी 23 सप्टेंबर रेकॉर्ड डेट आहे. NLC छत्तीसगड सरकारकडून सेम हार्दिया हे रायपूर फॉस्फेट आणि लाईमस्टोन ब्लॉकसाठी NLCला LOI मिळाले, लेटर ऑफ इंटेंट. रेलटेलला बिहार एज्युकेशन इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट अथॉरिटीकडून 57 कोटीसाठी LOA मिळाला. त्यामुळे यांच्या सगळ्यांवर चांगला परिणाम होऊ शकतो. तर कुठले शेअर तेजीत राहतील ते बघूया. एक लुपिन सोडला तर बाकीचे शेअर तेजीत राहू शकतात. पहिल्यांदा तेजीचीच लिस्ट पाहूया. SJS एंटरप्राइजेस, केफिन, रेलटेल, कोल इंडिया, BEL, अवंती म्हणजे अवंती फीड्स, वेदांता, सुंदरम फास्टनर, अंबर एंटरप्राइजेस, आधार हाऊसिंग, GSPL, GSPC आणि गुजरात गॅस यांचं मर्जर व्हायचं आहे. गुजरात गॅसच्या 10 शेअरला
गुजरात स्टेट पेट्रोनेट लिमिटेडचे 13 शेअर मिळायचे. तर हा जो रेशो आहे तो GSPLच्या दृष्टीने चांगला आहे, म्हणून GSPL. लार्सन टुब्रो, हुडको, इरिडा, HCL टेक, डॉक्टर रेड्डीज, KEI, TVS होल्डिंग. TVS होल्डिंगवाले 12 सप्टेंबरला बैठक घेणार आहेत आणि ते काही रिडीमेबल प्रेफरन्शियल शेअर्स बोनस म्हणून देणार आहेत. ABFRL, युको बँक, सिरमानी आंध्र प्रदेशात 26.70 एकर जमीन 1,595 कोटीला घेतली आहे. होनासा, टेक महिंद्रा, HDFC बँक, इंडियन हॉटेल, महिंद्रा लाईफ, ड्रीम फोक्स, NLC, ॲक्झोनोबल, दीपक नायट्रेट, ITD सिमेंटेशन. तर बघूया काय होतं आहे. पण मार्केट सुधारलं आहे. हे ट्रेड डील होईसपर्यंत 25,500 ते 25,600पर्यंत मार्केट जायला हरकत नाही. तुमच्याजवळ जे चांगले स्ट्रॉंग शेअर आहेत ते विकण्याची घाई तिथपर्यंत करू नका. पण जे मीडियम स्वरूपाचे शेअर आहेत ते प्रॉफिटमध्ये निघत असतील तर हळूहळू त्यातून बाहेर पडा आणि स्ट्रॉंग शेअरमध्ये घुसा, म्हणजे डोक्याचा त्रास कमी होईल. बघूया काय काय होतं आहे. नमस्ते.